रूप तुझे गंध फुलांचे मनात या सजले सावळी काया बाळ माया मनी तुला पूजले कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी तुकाराम महाराजांचे 11वे वंशज अभिजितजी महाराज मोरे आहेत, गणेशजी महाराज मोरे आहेत, त्याचप्रमाणे प्रतीकजी महाराज मोरे आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय स्वप्नीलजी महाराज मोरे या ठिकाणी अन्नप्रसाद सेवन करतायत। नक्कीच वारीच्या काळामध्ये महाराष्ट्राची सुप्रसिद्ध असणारी मासवडी खायला मिळणं हे खरं तर भाग्याचं लक्षण आहे। कारण वारीमध्ये आपण पाहतो सर्व हरिभक्तांना दिवसभर गायला लागतं, प्रत्येकाला भजन म्हणावं लागतं, हरिपाठ घ्यावा लागतो, त्यामुळे थोडंसं तेलकट टाळणे खूप गरजेचं आहे। आणि मी विशेष कौतुक भैरवनाथ पारसाई वारकरी दिंडी मंडळाचं करेल। या ठिकाणी आज सर्व वारकऱ्यांसाठी साक्षात तुकाराम महाराजांसाठीच मी म्हणेल, तुकाराम महाराज तर पायी वारी दिंडीमध्ये तर आपल्या समेत असतातच, परंतु त्यांचे साक्षात 11वे वंशज या ठिकाणी आज आपल्या दिंडीला भेट देत आहेत आणि अन्नप्रसाद सेवन करतायत। त्यामुळं याहून दुसरं भाग्य अजून दुसरं काही नाहीये। नक्कीच मासवडीचा आस्वाद घेत आहेत। या ठिकाणी पाहू शकता सर्व वाढण्याचं काम अतिशय सुंदर पद्धतीने सुरू आहे। महिला भगिनी देखील सुंदर असं भाकरी करतायत। म्हणजे दिंडी म्हटलं की प्रत्येक जण आपापली भूमिका बजावत असतो। प्रत्येकाला वाटतं की आपण वारीला गेलं पाहिजे, परंतु अनेकांच्या मनामध्ये शंका असतात। तरुण असेल, तरुणी असेल, ज्येष्ठ असेल, ज्यांनी कधी वारी केली नाही, परंतु मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचंय, वारीच्या माध्यमातून सर्व व्यवस्था आपली केली जाते। आपल्याला टेन्शन येतं की बाबा मला आंघोळीला पाणी मिळेल का, मला झोपायला जागा मिळेल का, मला जेवणाची व्यवस्था होईल का, मला मच्छर तर चावणार नाही ना। तुकाराम महाराज असतील, त्याचप्रमाणे माऊली असतील, पांडुरंग परमात्मा असेल, सर्व लाखो वारकऱ्यांची काळजी घेत असतात। कारण लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करतायत। त्यामुळं आतापर्यंत खरं तर आपल्या तुकाराम महाराजांच्या सोहळ्यामध्ये सर्व सुखरूप वारकरी पंढरीपर्यंत पोहोचलेत। घरचं सर्व देहभान विसरून संपूर्ण आपण हरिभक्त वारीमध्ये झोकून देऊन पंढरीच्या दिशेने गजर करत आपण जात आहोत। महाराज मला एक सांगायचंय, वारकऱ्यांना दिवस सुद्धा आठवत नाही। मी ज्यावेळेस छोटे छोटे क्लिप घेतो, वारकऱ्यांना विचारलं आज दिवस कोणता, एका महिलेला विचारलं मी, ते म्हणले दिवसच माहित नाही। म्हणजे एवढे देहभान विसरून वारकरी दंग झाले। अरे वा नक्कीच घरची देखील आठवण येत नाही। आदरणीय अभिजितजी महाराज मोरे म्हणतायत बरोबर ना, त्यांना देखील वार आठवत नाहीये, कारण ते देखील आपल्या समेत वारीमध्ये आहेत। प्रत्येकाच्या सुरक्षितेची जबाबदारी असते, विश्वस्त आहेत ते, आणि कंटिन्यू त्यांची गाडी रथाच्या पुढे असते, आजूबाजूला असते। कारण एवढ्या लाखोंच्या संख्येने वारकऱ्यांची सुरक्षितता देखील महत्वाची आहे। परंतु जगद्गुरु तुकारामांच्या कृपेने, माऊलींच्या कृपेने, परमात्मा पांडुरंगाच्या कृपेने सर्वांची सुखरूप वारी चाललेली आहे। आणि येथून पुढे अजून शनिवारी एकादशी आहे, सर्वांची वारी अगदी सुखरूप हो अशा सदिच्छा शुभेच्छा सर्वांना वारीच्या या ठिकाणी देतो। रामकृष्ण हरी। महाराष्ट्राचा रत्नदैवत राज्याचे छत्रपती त्यांच्या पदस्पर्शाने पोहोचलेल्या या कृष्णगिरीमध्ये खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांच्या 341 पालखी सोहळा या ठिकाणी शुभारंभ झाल्यानंतर आपल्याही गावातील दिंडी खऱ्या अर्थानं भैरवनाथ प्रासादिक मंडळ या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला खऱ्या अर्थानं। आणि आपल्या हा अकलूज मधला 1.5 दिवसाचा मुक्काम असताना काल या ठिकाणी या वास्तूमध्ये आपण वास्तव्यात असताना त्या ठिकाणी पवार असेल, शेळके असेल, खऱ्या अर्थानं 3 जणांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं अन्नदान करण्याचं काम या ठिकाणी केलं। आणि दुपारी सुद्धा त्या ठिकाणी शेजारील सन्माननीय त्यांनी खऱ्या अर्थानं आजचं अन्नदान या ठिकाणी देण्याचं काम केलं आहे। अशा दानशूर व्यक्तींना त्याचा नामोल्लेख करणं आणि त्यांचा मी पुन्हा विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रथमतः संकल्प सोडायचा आहे।
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव छत्रपती शिवाजी महाराज की जय सांग भले सर्वांना माहिती आहे व्यवस्थित आणण्याचा मोबाईल खायचा त्यांचं भाग्य थोडं म्हटलं तर वाजू थांबणार नाहीये असे जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्यांचं विश्वस्त खऱ्यापणा या ठिकाणी अन्नदानासाठी उपस्थित आहात त्यामध्ये आमच्यासारख्या तरुणांचं मार्गदर्शन म्हटलं वाजू थांबणार नाहीये हरिभक्तपरायण अभिजित महाराज मोरे पाटील तसंच त्यांच्यासमोर हरिभक्तपरायण सन्माननीय गणेश महाराज मोरे पाटील हरिभक्तपरायण सन्माननीय सुखदेव महाराज मोरे पाटील आणि हरिभक्तपरायण सन्माननीय प्रतीक महाराज मोरे पाटील ही सर्व संस्थानाची विश्वस्त मंडळी या ठिकाणी आयोजित करण्यात आहात आपल्या सर्वांचे मी आमच्या गणनाथ प्राचार्य काही 24 वतीनं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचं भाग्य पुढेच एकदा की आपल्या परिसरातील तर प्रसिद्ध पत्रकार प्रसिद्ध निवेदक हरिभक्तपरायण रुपेश महाराज वाळके त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात त्यांचं आपल्या गणनाथ 24 वतीनं मनापासून स्वागत करूया त्यांच्या समोर आपल्या तालुक्यातील प्रसिद्ध निवेदक हरिभक्तपरायण सन्माननीय संभाजीराव कडकडी आपले उपस्थित आहात आपल्याही मनापासून स्वागत सर्वांचं या ठिकाणी मी आपल्या गणनाथ काही 24 वतीनं मनापासून स्वागत करतो आणि माझ्या म्हणण्याला विनंती आपण व्यवस्थित अन्नदान घेत आहे या ठिकाणी आपली अन्नदाते आहे सन्माननीय सूर्यप्रकाश भाग्यवती यांचा आपण आपल्या विश्वस्तांच्या शुभार्थ या ठिकाणी सन्मान करणार आहोत नंतर जेवण झाल्यानंतर त्याची खऱ्या